नमस्कार. सिटी विजन बातम्यांमध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जकात कर बंद केल्याने मनपाच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिलं 8 कोटींचं अनुदान. शहरातील मोबाईल टॉवर्स असलेल्या इमारतींवर कारवाई होणार. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनात अनेक गैरव्यवहार, अध्यक्षा सुरेखाताईंनी दिले कारवाईचे संकेत. चित्रा चौकात एका वेड्याने घातला गोंधळ. आणि राज केबल नेटवर्कच्या डान्स धमाका ऑडिशनला सर्व स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद. ज्या पालिकांमध्ये स्थानिक संस्था कर लागू होणार त्या पालिकांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून अमरावती पालिकेला 8 कोटी रुपये पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्या संदर्भातील एक पत्र अमरावती महानगरपालिकेला पाठवण्यात आलं आहे. ही रक्कम तातडीनं मिळाल्यास पालिका थकीत वेतन व मानधन चुकवू शकेल. अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या इमारतींवर टॉवर्स लावण्यात येतील त्या इमारतींवरही आता कमर्शियल टॅक्स लावण्यात येणार आहेत. अनधिकृत मोबाईल टॉवर्सवरील कारवाई अंतर्गत स्थायी समितीनं हा निर्णय घेतला आहे. शहरात 100हून अधिक मोबाईल टॉवर्स आहेत. घनदाट वस्तीतील इमारतींवर हे अनधिकृत टॉवर्स उभे आहेत. इमारतींचे मालक हजारो रुपये भाडं कंपन्यांकडून वसूल करतात, तेव्हा त्यांच्यावरही कमर्शियल टॅक्स लावण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. याबाबत सभापती चेतन पवार यांनी सांगितलं. मोबाइल टावर मोबाइल खड़े करके कंपनी पैसे कमाती है तो कंपनी का कर्तव्य बनता है कि कॉर्पोरेशन को टैक्स पेड करना. और अगर ऐसा नहीं करते हैं तो जो मोबाइल टावर के बारे में नियम बने हुए हैं वो नियमानुसार कार्रवाई निश्चित होगी. वो टावर जिन घरों पे बने हैं और वो टावर से 10 या 8 हजार रुपये कोई दर महीना भाड़ा लेता है तो उसका भी लोका जोखा लिया जाएगा और वो उत्पन्न पे उसको टैक्स लगाया जाएगा. शहराच्या विकास कामासाठी बोलवण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत अनेक मुद्द्यांवर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्तांच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी नगरसेवक प्रदीप बाजड, दिगंबर डहाके, भूषण बनसोड यांनी आक्षेप घेतला. वृत्तपत्र व लोकल न्यूज चॅनेलवरून नेहमीच स्वच्छता कर्मचाऱ्यांचं वेतन, ठेकेदारांचं स्थगित बिल याबद्दल वरचेवर वृत्त होतात. असं असताना व्यर्थ खर्च करून जनतेच्या पैशाचा अपव्यय योग्य नाही, असं सदस्यांचं म्हणणं आहे. आरसीएच ठेका प्रणालीनं नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यास तुर्तास सदस्यांनी स्थगिती दिली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या हिशोबाबद्दल ही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ॲडव्होकेट धनंजय तोटे यांची अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल लॉयर्स फोरमच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल्स लॉयर्स फोरमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट भगवानराव साळुंके यांनी ही नियुक्ती केली आहे. अमरावती शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माजी आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ॲडव्होकेट धनंजय तोटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. नवनियुक्त अध्यक्षांचं सुलभाताईंनी अभिनंदन केलं. यावेळी राका मनपा गटनेते अविनाश मार्डीकर, राका शहराध्यक्ष ॲडव्होकेट किशोर शेळके, स्थायी समिती सभापती चेतन पवार, राका शहर पक्ष प्रवक्ते प्राध्यापक संजय आसोले, रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भूतडा, राका अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष हारूनभाई सुपारीवाला, उपमहापौर नंदकिशोर वराहाडे, रीना नंदा, रायुका शहराध्यक्ष प्रशांत धर्माळे, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीकांत ठोसर, लकी नंदा, प्राध्यापक संजय शिरभाते, मधुकर काळे, मनोज केवले, ॲडव्होकेट विवेक बारलिंगे, विजय सिंग, ॲडव्होकेट सुनील बोळे, राका ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे शहराध्यक्ष चेतन तेलंग, अनिकेत देशमुख, श्रीरंग केवले, रोहन भोकरे, रामदास इमले, दिनेश देशमुख, प्राचार्य मेंढे, पद्मेश जयस्वाल, रोहित भोकरे आदी उपस्थित होते. राका कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट धनंजय तोटे यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. सर्वेक्षण न झाल्यानं सिंचनाची कामे ठप्प पडली आहेत. सिंचन क्षेत्रासाठी सर्वेक्षण करण्याची जबाबदारी विशेष प्रकल्पाकडे शासनाने सोपवली आहे. मात्र 2 वर्षांपासून काहीच झालं नसल्यानं सिंचनात जिल्हा माघारला आहे असा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा पार पडली. सभेला मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष जयप्रकाश पटेल, सभापती महेंद्र गैलवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी अहमद, चंद्रकांत तुर्काने, सिंचन विभाग कार्यकारी अभियंता राणे आदी उपस्थित होते. जलव्यवस्थापन समितीची सभा घेताना मात्र
प्रमुख अधिकारी बैठकीला गैरहजर राहतात ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणून देण्यात आली। गैरहजर अधिकाऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले। जलव्यवस्थापन व स्वच्छता याबाबत चर्चा करण्यात आली। सर्वेक्षण न झाल्याने सिंचनाची कामे ठप्प झाली आहेत। जिल्हा परिषदेकडे या कामांकरता 2 कोटी रुपयांचा निधी शिल्लक पडून आहे। संबंधित विभागाचा हा बेजबाबदारपणा दुर्दैवी असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी म्हटलं। जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन व तलावातील गाळ उपसण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले। येणारा पैसा व होणारा खर्च यांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका उपाय करते आहे। बांधकाम नळ कनेक्शन यातून पालिकेला मिळणारा पैसा आता वेगळ्या खात्यात जमा होणार आहे। विकास शुल्क जमा करण्यासाठी पालिका वेगळं खातं उघडणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती चेतन पवार यांनी दिली। पालिकेला मिळणारा हा निधी विकासात्मक कामासाठी खर्च होणं गरजेचं आहे। अन्य निधी बरोबर हा निधी इतरत्र खर्च होत असल्यानं कंत्राटदारांची थकीत रक्कम चुकती होत नाही। तेव्हा खर्च होणारा व येणारा पैसा वेगवेगळ्या खात्यात असल्यास त्याचा योग्य विनियोग करता येईल, अशी माहिती चेतन पवार यांनी दिली। इस विषय के संदर्भ में ऐसे निर्देश दिए गए कि विकास शुल्क, उसके बाद में केबल से खोदे हुए रास्ते के लिए जो परवानगी के पीछे पैसे भरे जाते हैं, नया नल लेने के लिए खोदने के हिसाब से जो पैसे कॉर्पोरेशन में भरे जाते हैं, उसका एक बैंक खाता ही अलग से एक बैंक में किया जाएगा और उसमें से उन कॉन्ट्रैक्टर के बिल दिए जाएंगे। मानसिक संतुलन बिघडलेल्या एका युवकानं चित्रा चौकात सकाळी गोंधळ घातला। सकाळी 11 वाजता हा युवक चौकातील पोस्टर्स फाडत व आरडाओरड करीत महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यासमोर पोहोचला। या पुतळ्याच्या डोक्यावर असलेल्या छत्रीला लोंबकळू लागला, त्यामुळे ती छत्री तुटली। तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचित केलं असता ते या युवकाला घेऊन गेले। पाहूया पुढील बातम्या काही क्षणातच, घेऊया अल्पशी विश्रांती।